मुंबईसह राज्यामध्ये लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे। उमेदवारांची प्रचार यात्रा काढण्यासाठी प्रचार रथाचा उपयोग केला जातो। प्रचार यात्रांमध्ये प्रचार रथ हा मतदारांच्या आकर्षणाचा विषय असतो आणि म्हणून उमेदवार ज्या रथावर उभा राहून प्रचार करत असतो तो प्रचार रथ अधिकाधिक आकर्षक आणि सुलभ करण्याचा प्रयत्न असतो। मुंबईमध्ये जवळजवळ सर्वच उमेदवारांचे प्रचार रथ कला दिग्दर्शक पंकज चव्हाण तयार करतायत। या वर्षी देखील त्यांच्या कुर्ल्यातील कारखान्यामध्ये मोठी लगबग पाहायला मिळते आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मुंबईच्या कुर्ला विभागामध्ये अशा प्रकारे पंकज चव्हाण जे आहेत ते आणि त्यांचे सहकारी अत्याधुनिक वेगवेगळ्या पद्धतीने जे रथ आहेत ते तयार करण्याचं काम करत असतात आणि आपण बघितलं तर आता अंतिम टप्प्यांमध्ये हे काम आहे। मुंबईमध्ये 20 तारखेला मतदान होणार आहे। 20 मेला जे मतदान होणार आहे त्यासाठीचे जे रथ आहेत, प्रचारांचे रथ आहेत ते या ठिकाणी तयार होत आहेत। वेगवेगळ्या संकल्पना उमेदवाराच्या ज्या आहेत त्याने त्याच्या प्रचारामध्ये जे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे देखील या ठिकाणी प्रचार रथावर मांडण्याचा प्रयत्न पंकज चव्हाण यांनी केलेला दिसतो आहे आणि असे प्रचार रथ मुंबईभर, महाराष्ट्रभर पंकज सर जे आहेत ते पोहोचवत आहेत। खरं तर खूप लगबग आहे सर तुमची, शेवटचे काही दिवस आहेत। अगदी प्रचार तुम्ही जे स्टुडंट आहात आणि एवढ्या वर्ष ह्या प्रचाराच्या कामांमध्ये आहात, बदललेला प्रचार आहे। अगदी तुम्ही भिंती रंगवण्यापासूनचा प्रचार पाहिलेला आहे, तो आता ही अत्याधुनिक रथ कसं काय हे सगळा बदल पाहताय? नाही, भिंती म्हणजे मी 86, 84, 85 पासून कॉलेजला होतो जेजेस किलोवाडला। 87, 88ला आपली पहिली इलेक्शन आली। त्या इलेक्शनला त्यावेळेला अक्षरशः आम्ही ना चुन्याच्या भिंती रंगवून त्याच्यावर आपलाच घरचा नीळ त्यांनी आम्ही ते भिंती रंगवायचो। त्यावेळेला जे कुठले पक्षाचे असायचे, पक्ष आमचे सगळे वेगवेगळे असायचे आणि तशी कामं करायचो। छोटे पोर्ट्रेट बनवायचो, जे काय कुठल्या मंडळांनी सांगितले तसं। तिथून पुढे होत होत हल्ली आता मग आम्ही रथाकडे आलो। 2014 पासून आपण हे रथ बनवायला सुरुवात केली। मग ते कॉर्पोरेशन, खासदारकीचे इलेक्शन आणि तुझी आमदारकीची, मग अशा मग 19 आलं। मग आता हे 24 वर्ष आलं। सगळ्या पार्टीचे आहेत। आत्तापर्यंत आपल्याकडून 20-22 गेल्या गाड्या, त्यात LED गाड्या वगैरे। आणि आम्ही डिझाईनमध्ये ना मोस्टली मी बिंग अ स्कल्प्टर, मी त्याच्यामध्ये शिल्प किंवा पेंटिंगचा जो माझा आहे जे एक्सपर्टी ती त्याच्यामध्ये आम्ही पुटअप करतो। नाही त्याच्यापूर्वी ते फक्त कशा असायच्या, बॅनर फ्लेक्स लावून ते डब्यासारख्या गाड्या तिकडे निघून जायच्या। सगळी कला आणि टेक्निक असं एकत्र आणलं, डिझायनिंग सगळं माझं असतं। मी त्यांना सांगतो की हे दिस विल लुक गुड, हेच चांगलं दिसणार आहे, त्याप्रमाणे आपण करूया। ते ॲग्री करतात, कारण मी बरेच काम करतो मुंबईभर ब्युटिफिकेशनची, त्यामुळे तसं ओळखतात मला लोक। ह्या वर्षी काम देखील वाढलंय? काम वाढलेलं आहे, ह्यावर्षी जास्ती आहेत पूर्वी मागच्या वेळेपेक्षा। आता बघूया, ऑक्टोबरला अजून येतील। नव्या संकल्पना देखील त्यांनी वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सगळं जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पनातून आणि त्याचबरोबर त्याचं संरक्षण असेल किंवा त्याचबरोबर त्यावर उमेदवाराला कम्फर्टनेस देण्यासाठी, त्याला सुविधा देण्यासाठीचे देखील प्रयत्न त्यांनी केलेले दिसून येत आहेत। कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।